नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 10वा, विषय मराठी, कविता 6वी, वस्तू, कवी द.भा. धामणसकर यातील स्वाध्याय, कृती, काव्यसौंदर्य अभ्यासणार आहोत। पहिली कृती, यामध्ये पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा। यामध्ये अ आहे वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये। वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये हे एका आयताकृतीमध्ये लिहिलेलं आहे आणि खाली 3 बाण दाखवलेले आहेत। त्यामध्ये ते आपल्याला वैशिष्ट्ये लिहायची आहेत। हे आपल्याला आकृतीच्या स्वरूपात प्रश्न सॉल्व करायचा आहे। वस्तूंचं माणसासारखं असणारं पहिलं वैशिष्ट्य आहे सेवक असतात। वस्तू ह्या सेवक असतात। आपण जशी घरातील इतर मंडळीची सेवा करतो तशा वस्तू ह्या आपल्या निस्वार्थपणे सेवा करत असतात। वस्तूचं दुसरं वैशिष्ट्य आहे त्यांना स्वच्छता आवडते। काय आहे? स्वच्छता आवडते। आपण जसं रोज स्वच्छ राहण्यासाठी ब्रश करतो, अंघोळ करतो, तसेच वस्तूंनाही स्वच्छ राहण्याची आवड असते। त्यांनाही पुसणे, धुणे आवश्यक असते, म्हणून स्वच्छता आवडते हे वस्तूचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। तिसरं आहे माणसासारखे लाडावणे। माणसासारखे लाडावणे, तर वस्तूला लाडवायचं म्हणजे काय करायचं? तर वस्तू ह्या जागच्या जागी ठेवणे, त्यांना व्यवस्थित हाताळणे, त्यांना वेळच्या वेळी पुसणे, असे वस्तूंना लाड केला तर त्यांनाही आवडते आणि तेवढ्याच मेहनतीने ते आपल्याला मदत करतात। अशा प्रकारे आपल्याला वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात। आता आकृत्या पूर्ण करामध्ये आ आहे वस्तूजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी। काय आहे? वस्तूजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी। तर यामध्ये पहिली गोष्ट आहे जीव। वस्तूंना जीव नसतो, म्हणजेच त्या निर्जीव असतात। त्यांना श्वास घेता येत नाही, इकडच्या तिकडे स्वतःवरून हालता येत नाही, म्हणून वस्तूंना जीव नसतो। त्यांच्याजवळ ही माणसासारखी एक गोष्ट नसते। तर दुसरी गोष्ट आहे मन। वस्तूंना मन नसते। मन नसल्यामुळे त्या आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत, आनंद व्यक्त करू शकत नाहीत, म्हणून वस्तूजवळ जीव नसतो आणि मन नसते। आकृत्या पूर्ण करामध्ये ई आहे कवीने वस्तूवर मानवी भावनांचे केलेले आरोप। काय आहे? कवीने वस्तूवर मानवी भावनांचे केलेले आरोप। यामध्ये पहिला आरोप आहे वस्तू सुखावतात, वस्तू सेवक असतात। म्हणजे जसं की आपणही काही चांगलं झाल्यानंतर सुखावतो, आपणही इतरांची सेवा करतो, म्हणून ते मानवी भावना जशा आपल्याला असतात तशा वस्तूंनाही असतात असे लेखक म्हणतात। दुसरा आरोप आहे वस्तूवर वस्तू लाड करून घेतात, वस्तू मरण पावतात। वस्तू लाड करून घेतात म्हणजेच आपण त्यांना व्यवस्थित पुसतो, धुतो, त्यांना जागच्या जागेवर ठेवतो, तरीही कधीतरी त्या फुटतात, तुटतात, म्हणजेच वस्तू मरण पावतात। अशा प्रकारे कवींनी वस्तूवर मानवी भावनांचे केलेले आरोप स्पष्ट करता येतात। प्रश्न दुसरा आहे कारणे लिहा। कारणे लिहामध्ये अ आहे वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत कारण। काय? वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत। उत्तर, वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत। कारणे लिहामध्ये आ आहे वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण। वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण त्याचे उत्तर आहे त्यांचे आयुष्य संपते। त्यांचे आयुष्य संपते। आपल्याला उत्तर लिहायचं आहे वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण त्यांचे आयुष्य संपते। अशा प्रकारे आपल्याला कारणे लिहा थोडक्यात लिहायची आहेत। प्रश्न तिसरा आहे काव्यसौंदर्य। यामध्ये पहिला प्रश्न आहे कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा। ओळी आहेत वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात। ओळी पुन्हा एकदा वाचते वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू सुखावतात। उत्तर, वरील ओळींचे रसग्रहण हे आपल्याला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य या मुद्द्यांचा वापर करून सविस्तर लिहायचे आहे। ते पुढीलप्रमाणे। पहिले आपण बघूयात आशय सौंदर्य। द.भा. धामणसकर यांनी निर्जीव वस्तूंनाही
सजीव प्राणी मात्रासारख्या भावना असतात हे वस्तू या कवितेतून व्यक्त केले आहे. वस्तू ह्या संवेदनशील भावनाशील असतात हे कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली आहे. तसेच वस्तू सहानुभूतीने समजून घ्यायला हवी, तसेच वस्तूंना प्रेमाने मायेने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे. अशा प्रकारे वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या ओळींचे आशय सौंदर्य लिहिता येते. आता या ओळीचे काव्य सौंदर्य. बहुतेक किंवा जास्तीत जास्त माणसे, जवळपास 75% लोक वस्तूंना निर्जीव समजतात. त्यात आपल्यातही काही जण आहेत किंवा असतील. त्यामुळे आपण वस्तूशी निर्दयतेने वागतो, त्यांना कसेही हाताळतो. माणसाच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळीत कवी म्हणतात, कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे असे समजून जर आपण त्यांच्याशी वागलो तर वस्तूंना त्याचा खूप आनंद होतो. वस्तू ह्या आपल्याच गरजा पूर्ण होण्यासाठी असतात, तरीही आपण त्यांना मान देत नाही. वस्तूंशी आपण चांगले वागलो तर वस्तू सुखावतात. वस्तू ह्या आपल्या कुटुंबातील सदस्य समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूही आपल्याला जीव लावतील, आपल्यावर प्रेम करायला लागतील. अशा प्रकारे वरील ओळींचे काव्य सौंदर्य लिहिता येते किंवा स्पष्ट करता येते. आता तिसरा मुद्दा आहे भाषिक सौंदर्य. वस्तू या कवितेत द.भा. धामणसकर या कवीने मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या, सोप्या, समर्पक पण आवाहक शब्दात मोठे तत्व वाचकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तू व माणूस यातील स्नेहसंबंध आत्मीयतेने जपायला हवा हा संदेश हळूवार पद्धतीने कवींनी दिला आहे आणि ही कविता वाचणाऱ्यांना तो संदेश नक्कीच पोचतो आणि वाचक वस्तूंशी प्रेमाने वागायला लागतो. अशा प्रकारे वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या ओळींचे रसग्रहण आपल्या शब्दात लिहिता येते. काव्य सौंदर्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा. काय प्रश्न? वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा. उत्तर, द.भा. धामणसकर यांनी वस्तू या कवितेतून वस्तू मानवाचे सजीवाचे रूप आहे असे सांगितले आहे. त्यामुळे वस्तू ह्या कवितेतून वस्तू कशा हाताळाव्यात व त्याची जोपासना कशा पद्धतीने करावी याचा पाठ या कवितेतून मिळते. बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत. कदाचित कविता वाचण्याच्या अगोदर आपणही वस्तूंना असेच समजत होतो. वस्तूंना भावना असू शकतात हे लक्षात घेत नाहीत. कवी म्हणतात, वस्तूंना जीव आहे, मन आहे, त्यांच्या भावना आपल्यासारख्याच आहेत असे समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूंना परमानंद होतो, म्हणजे खूप असा आनंद होतो. वस्तू ह्या लहान मुलासारख्या असतात. त्यांना मायेने, लाडाने, प्रेमाने हाताळावे. आपले अस्वच्छ हात लावू नयेत, कारण वस्तूंनाही स्वच्छतेची खूप आवड असते. महात्मा गांधीचे एक वचन आहे, ते म्हणजे स्वच्छता म्हणजे परमेश्वर आहे. काय आहे? स्वच्छता म्हणजे परमेश्वर आहे. म्हणून फक्त माणसाने स्वच्छ राहावे असे नाही, आपण ज्या ठिकाणी राहतो तो परिसर, ती जागा, त्या वस्तू वापरतो त्या वस्तूसुद्धा स्वच्छ राखता आल्या पाहिजे. अशा प्रकारे वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची या ओळीतून माणसाला वस्तूविषयी प्रेम वाढते, वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन मिळतो. काव्य सौंदर्यामध्ये तिसरा प्रश्न आहे, एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा. काय प्रश्न? एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा. उत्तर, आपण शाळा शिकत असताना सर्वात महत्त्वाची वस्तू असते ते दप्तर. माझे दप्तर खूप छान होते. आताच्या आधुनिक काळात आपण दप्तराला स्कूल बॅग असे म्हणतो. मला माझे दप्तर खूप आवडते, तसेच त्याची काळजीसुद्धा मी घेत असते. दप्तर पाठीवर घेऊन शाळेत जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. म्हणून माझे दप्तर स्वच्छ राहावे,
चांगले राहावे यासाठी मी त्याला दर रविवारी धुतो, मध्ये मध्ये स्वच्छ करत असतो. पण एकदा काय झाले, शाळेत शिक्षकाने गृहपाठ खूप दिला आणि मला दुसऱ्या दिवशी त्या दप्तरात खूप सारे पुस्तकं भरून जावे लागले. अजून त्यामध्ये दुपारच्या जेवणाच्या डब्याची, पाण्याच्या बॉटलची भर पडली. ते दप्तर खूप वजनदार झाले. तरीही ते पाठीवर घेऊन मी एटीत शाळेत चालली. थोड्याच वेळात एवढ्या वजनाने ते एका बाजूने फाटले व त्यातून बऱ्याच वस्तू हळूहळू टपटपत खाली पडल्या. थोडे समोर गेल्यावर मला ते कळले. मी परत मागे फिरून सर्व पुस्तके, वह्या गोळा केल्या. आजूबाजूला असलेली मंडळी मला हसत होती. माझी फजिती झाली, परंतु त्यातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे दप्तर ही वस्तू असली म्हणून काय झाले, त्यालाही जीव आहे. किती पेलणार ते ओझे. मग मी दप्तराची क्षमा मागितली. पुन्हा असे कधीच होणार नाही याची दक्षता घेतली. तेव्हापासून दप्तराचे आणि माझे प्रेम खूप वाढले. प्रत्येक वस्तू ही आपल्याला निस्वार्थपणे खूप मदत करत असते, म्हणून आपणही त्या वस्तूचा तेवढाच विचार करणे, तिचा आदर करणे आवश्यक असते. म्हणून आपल्या आयुष्यातील एखादी वस्तू जरी बिघडली तर आपली काय फजिती होते हे यावरून आपल्या लक्षात येते. म्हणून वस्तूंशी नेहमी चांगलेच वागावे. काव्यसौंदर्यामध्ये चौथा प्रश्न आहे, तुमचा वर्गमित्र वर्गखोली शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे. या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा. तुमचा वर्गमित्र वर्गखोली शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे. या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा. उत्तर, आमच्या शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडे, फुलांच्या कुंड्या रांगेने लावलेले आहेत. माझी सविता नावाची एक मैत्रीण खूप खोडकर आहे. एकदा शाळेत गेल्यानंतर तेथील एका कुंडीतील फुलांचे झाड उपटून ती कुंडी फोडून टाकण्याचा तिने प्रयत्न केला. त्यामुळे सगळीकडे माती पसरली. आम्ही सोबतच असल्यामुळे मी तिला विचारले, तू असं का वागली? तेव्हा ती म्हणाली, माझ्याकडून हे चुकून झाले. पण तिने हे मुद्दाम केले नव्हते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. तिला अशी वस्तूंची नासधूस करणे, तोडफोड करणे ही सवयच होती. मी तिला समजावून सांगितले, तुझ्याकडून चुकून झाले तर आता आपण हे नीट उचलून ठेवू. ती मानायला तयार नव्हती. ती तशीच पुढे चालली. तेव्हा मी तिला या कुंड्या शाळेने फक्त शाळेसाठी किंवा शोभेचे वस्तू म्हणून लावलेल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे, हा त्यामागे महत्त्वाचा व चांगला उद्देश आहे. तसेच आपण विज्ञानात शिकत असतो की झाडे दिवसा ऑक्सिजन हा प्राणवायू सोडतात व कार्बन डायऑक्साईड घेतात. शिवाय रंगबिरंगी फुले पाहिल्याने मन प्रसन्न होते. अशा पद्धतीने समजावून सांगितले. तेव्हा तिने सॉरी म्हणून माफी मागितली व नंतर आम्ही दोघींनी कुंडी जशी होती तशी करून ठेवली. तेव्हापासून ती शाळेतील वस्तू, बाकडे, खुर्च्या, काही इतर शालेय वस्तूविषयी प्रेमाने वागू लागली. तिच्याविषयी प्रेम निर्माण झाले. वस्तूविषयी तिच्या मनात प्रेम निर्माण झाले. शिवाय ती घरच्या वस्तूसुद्धा व्यवस्थित हाताळायला शिकली. अशा प्रकारे कुणी जर शाळेतील वस्तूचे नुकसान करत असेल तर त्याला समजेपर्यंत, त्याच्यात सुधारणा होईपर्यंत मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करील. शेवटचा प्रश्न आहे, कंदील व विजेरी यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. विजेरी म्हणजे बॅटरी. तर पहिले आहे कंदील. कंदील काय म्हणतो, फार दिवसांनी भेट झाली आपली, कशी आहेस तू, असा प्रश्न तो विजेरीला विचारतो. तेव्हा विजेरी म्हणते, मी बरी आहे, पण तू इथे काय करतोस, तुझी आता गरज उरली नाही, असं विजेरी कंदीलला म्हणते. तेव्हा कंदील म्हणतो, असे का म्हणतेस, तुझे माझे एकच तर कार्य आहे, स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणे. विजेरी म्हणते, ते ठीक आहे, पण तू अगदी जुना पुराणा झालास, तुला पेटवताना किती कष्ट पडतात. मी पहा, एक बटन दाबले की लांबवर झोत पडतो,
म्हणजे कंदील हा जुना पुराणा आहे, फार पूर्वीच्या काळात वापरला जाणारा आहे. कंदील पेटवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, पण विजेरी म्हणजे बॅटरी एक बटन दाबले की सुरू होते. त्यावर कंदील म्हणतो, हो पण तुझा प्रकाश डोळ्यांना त्रास देतो, मी अगदी मंद तेवतो. विजेरीच्या प्रकाशाने आपले डोळे चमकतात, पण कंदिलाने मंद आणि शांत असा प्रकाश मिळतो. त्यावर विजेरी पुन्हा म्हणते, तू जर उगाचच मिणमिणतोस माझ्या प्रकाशाचा झगमगाट तर बघ कशी लखलखते मी. त्यावर कंदील म्हणतो, अगं तुला सेल लागतात पेटवायला, ते गेले की तुझा खेळ समाप्त, मी तर अखंड तेवत राहतो. विजेरीला लागण्यासाठी सेल लागतात, परंतु कंदीलला लागत नाही, तो अखंड तेवत राहतो, असे कंदिलाचे मत आहे. त्यावर विजेरी म्हणते, तुलाही तेल लागतंच की, तेल घाला, वात ठेवा, ती भिजवा, तेव्हा कुठे तू पेटतोस. जसे की कंदील पेटवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी तेल लागते, वात लागते, माचीस लागते, अशा विविध वस्तू लागतात, असं विजेरीचं मत आहे. त्यावर कंदील काय म्हणतो, माझ्याकडे तेल आहे खरंच, तेलाचा स्नेह म्हणतात, फार प्राचीन काळापासून माझा व माणसाचा स्नेहबंध आहे. हे ऐकून विजेरी म्हणते, हो पण काळ बदलला, आता तुझी गरज नाही. कंदील म्हणते, असे म्हणू नकोस, प्रकाश देणे आपले व्रत आहे, आपल्या दोघांचेही कार्य एकच आहे, आपल्या कार्याचा विसर पडू देता कामा नये. अशा प्रकारे कंदील व विजेरी यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करता येते. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असेल, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचना असतील तर कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.